नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे शनिवार. देवासाठी फुलं काढायला आलेलो. प्रॉपर सगळ्यांची आंघोळ झालेली आहे म्हणून ह्या दोन मुलींनाही आणलेलं आहे. अनु, फुलं पडतील बाळा. गावच्या ठिकाणी बरं आहे म्हणतो, नाहीतर मुंबई ठिकाणी हे आणावंच लागतात फुलं वगैरे. पण इथे ना सगळी फुलं मिळतात. लाल चाफा नाही मिळाला ना म्हणजे त्या दिवशी? काल आपण टाकीची ते काढला तो फुलले असतील पाण्यात ठेवलेले ते. हानू, पुढे बघून चाला. बटन आपल्या इकडच्या झाडामधलं कोणतरी नेतं. काल 3 नेतं ते मागच्या साईडचे असतात. कुठले हे लाल? पण हा, मग ते रात्रीच काढून ठेवायला पाहिजे पाण्यामध्ये. नाही मग त्यांना बोल ना तू सकाळी उठल्यावर. आता मला उठो ना. हे काढताना मी नाही बघत. हे काढताना मी बघितलं असतं तर मी बोलली असती. हळूहळू कर बाबू. दीदी हळू जा 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 दे जा आणि हळू जा. काय? हा 2 आहेत ना. काढ जा काढ जा. आबुली चल तू माझ्या बरोबर. मोगरे आबुली 2 फुलं आणतील. आता आम्ही आमच्या गार्डन मध्ये किती फुलं आलेत ना बघतो. अय्या, ह्याला बियाच नाहीये, बोंड ठेवलेत फक्त. हे बघ, काजूचे बिया आहे. बिया कुठे आहेत? एकाला पण नाही. काल माकडं आलेली ना, त्यांनी हे केलं असतील, काढून टाकलीत का बघ खाली. तू चप्पल घालून येतं पहिली. उचल ना, ह्याच्यावरून चालत ये, बांधवरून ये. चल आणू, हळू या, पडशील. मोगरा ये पुढे ये, पुढे ये. आणि हा बघ, हा एक आहे तो बघ. ये ग, बस. मोगरा मस्त. वास नको घेऊ, देवाला घालायचंय. ही ना पोरगी अशी पळवते. चल तिकडे, तुला चप्पल घालून ये बोलली म्हणून मी आधी. उचल कशाला? तू काय छोटी आहेस आता? चल. आली दीदी, पण आली. अरे दीदी आली बा. दीदी ये. ते ऐकतच नाहीये. फुलं काढायलाच गेले. काय झालं दीदी? त्या चिक्कू बघायला गेले आणि ही बाई आल्या आमच्या. हे बघा, ही बघा. तृषा ये, हळू खाली ये. हळूहळू या, हळू ये, पळू नकोस. इकडे ना आत्या गेली चिक्कू आहेत का झाडांना बघायला. हा झाड आहे ना, हा झाड आणि हा झाड आणि त्याच्या समोरचा झाड, याला चिक्कू येतात. आता हे आमच्या बाई बघू दे. आली तृषू. आली 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 आली. हळू काढ, हळू काढ. हा या 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 या. अनु, चल लवकर बाहेर ये. तू कुठे चालली? ये तृषा. अनु, बाहेर ये, शिको आला. ये तू, दीदी ये तू बाहेर. मग ये लवकर बाहेर ये. पागल. वरती फुलं भेटतात भरपूर. हे इथले आपले इथले काढून नेतात कोणतरी. तगर असेल, मोगरा. हे निळा ना? काय माहिती दीदीने कुठले आणले, आपल्या इथले आणले.
छान वाटतात. गावच्या ठिकाणी फुलं शोधायची मेहनत नाही घ्यावी लागत. अरे त्याला हेच नव्हते, बियाच नव्हत्या. अनु आली का तू? अनु आली. तृषा इकडे आली. आत्या चला या बाहेर या. हा या. आई बाई हिने येल्लो कलरचं फूल आणले आणि हिने ब्ल्यू कलरचं आणलंय. ए तू बघू ये इकडे. बाबांना 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 दे. ये ब दीदी चालली द्यायला. अनु गेली. अनु गेली. अनु फर्स्ट. लवकर लवकर. अनु फर्स्ट गेली. लवकर ये. तू पण दे बाबांना. ये दे बाबांना दे. ये दिली. ये लवकर ये. आत्या आजी येते. ये ये तू ये. दा दे बा. हा हा बाबांना दे. द्या पटकन बाबांना दे. या बघा हे तिथे ना काजू काढायला गेल्यात काठीने आत्या आणि रितिशा. ही बघा धडपडी. अनु इकडे. अनु शी शी शी. अगं आंघोळ झाले. आंघोळ झाले तरी मातीत हात घालते. नो काय तोंडाला साबण लावायच्या. नो बघू. ए तू खाली ये. अपत्ती अपत्ती अपत्ती. पडशील. शिको येईल आता. हा चल. आली आली दीदी इथे आली. तेव्हा आले सगळे आले. चल चल घरात. चला ये. चला घरात. तापलंय. ओत मग येईल नाही आंघोळीलाच जाईल डायरेक्ट. चला चप्पल काढा. चला आता काम करायला सुरुवात करतो आम्ही. बाय. तर आज आहे शनिवार. शनिवारचं आमच्याकडे पावट्याची भाजी आणि कढी होते. तर आज ना मागच्या शनिवारी दह्याची कढी केलेली. आज बनवणार आहोत आपण ताकाची कढी. तर हे काल मी दूध आणायला गेलेली ना तेव्हाच मी आणलेलं होतं ताक. गावी ना सकसचं ताक आणि सकसचं दूध, सकसचे आईस्क्रीम, सगळं सकसचं मिळतं. आणि आता इथे ना मी हे वाटप करून ठेवलेलं आहे कालचं. पण आधीचा आहे ना तोही काढून घेते भाजीमध्ये टाकायला. तर पावट्यासाठी हा पावटा आणलेला. तर ह्याच्यामध्ये मी वांगी टाकणार आहे वाढीवसाठी. आणि आता ना दोन तीन बटाटे घेते. तर मुलं ना बटाटा खातात म्हणून. तर हे चिक्कू काढून ठेवले. चिक्कू नाही सॉरी काजू काढून ठेवलेले आहेत. मी आता एका साईडला ठेवून देते. आणि उद्या ना संडे आहे ना तर त्यासाठी मी हे बघा 1.5 किलो साधारण 1.5 किलो मी तांदूळ भिजत घातलेले आहेत. त्याच्यामध्ये मेथीचे 7-8 दाणे टाकलेत आणि आपली उडीद डाळ टाकून घेतलेली आहे. तर आता हे छान भिजवून देणार आणि संध्याकाळी बारीक करून ठेवणार. इथे शनिवारी पप्पांचा उपवास आहे. ह्याच्यात साखर, मीठ, साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. आता हे हलवून व्यवस्थित ठेवून दे 15-20 मिनटं. तर चला. ते ना ओलं खोबरं घेतलेलं आहे. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे खोबरं टाकून घेते मी आता. कढीसाठी वाटप काढते. कढी वाटपाची असेल ना तर खूप छान लागते आणि मेन म्हणजे घट्टसर पण होते. मिरच्या चवीनुसारच तिखट टाकणार आहे मी याच्यात. कारण लाल मिरचीची फोडणी देणार आहे. ह्याच्यामध्ये लसूण टाकून घेतले. हे ना त्या दिवशी माझ्या हातावर पापड उडालेला त्याचे डाग आलेत. आता ह्याच्यामध्ये मिरच्या टाकून घेते मी. हे बघा 3, 4, 5 टाकलेले आहेत. एक अजून टाकते 6 झाले. आणि थोडंसं जिरं टाकून घेते याच्यामध्ये मी.
आणि थोडीशी हळद. हे पहा. आणि आता हे मिक्सरला बारीक करून घेणार. तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. कढी करून घेते पहिली. जास्त काय टाकणार नाहीये मी त्याच्यामध्ये. कढीपत्ता छान तडतडून द्यायचंय. या मिरच्या आहेत आणि मोहरी. थोडं तडतडून दिलं की त्याच्यामध्ये हिंग टाकून घ्यायचंय. हे काम मस्त असतं. तडतडायला लागले. आणि हा ताक आणि जो वाटप काढला ना तो, त्याच्यामध्येच गूळ आणि कोकम टाकलेला आहे. चवीपुरतं मीठ. काय ग? डब्बा सरकवला. आता याला छान अशी उकळी येऊन द्यायची. पण उकळी ना डायरेक्ट येऊन द्यायची नाही, असं हलवत राहायचं इथे. हे पहा. तर हा गूळ, हे बघा एवढासा गूळ टाकलाय. आंबट गोड तिखट. आता याला मस्त उकळी येऊन द्यायची आपण. कोथिंबीर वरतून टाकून घ्यायचे. आता नाही पण नंतर थोड्या वेळाने टाकेल मी. आता भाजीची तयारी करते. मस्तपैकी गावठी वांग आणि टाकून घेणार. तर कढी ठेवले बाजूला. आता मी भाजीला फोडणी द्यायला सुरुवात करते. तेल गरम करायला ठेवले. तर त्याच्यात ना जिरं, मोहरी आणि लसूण टाकून घेते मी. मोहरी, जिरं आणि हे लसूण, कढीपत्ता छान तडतडून द्यायचं.
पोरं येत आहेत की नाही माहिती नाही जेवायला ना. चांगले अंधीला होती मग जावे कधी उद्या आहे ना. रविवारी ना महावीर कसे असतील ते गावी जात आहेत. ते डेट बघायला पाहिजे लग्नाचे नक्की काय आहेत सगळ्यांचे. माणसांना पोळायला हवे म्हणून पोरं थांबली वाटते तिथेच. बटाटा पण नेलाय का नाही माहिती. तर इकडे भाजी झाकून ठेवते. कढी पण बॉईल झालेली आहे आता. आता खिचडीची तयारी करते मी. साबुदाण्याची खिचडी, मिरची, बटाटा, तर इथे कढी झालेली आहे. आता मी कढी उतरवून ठेवते आणि भाजी होऊन देते. भाजी आता या साईडला घेते आणि खिचडीला फोडणी देऊन घेते. आता भाजी या साईडला ठेवणार आणि मस्तपैकी पप्पांची खिचडी करून घेते. ते इथे मिरची, बटाटा आणि जिरं टाकणार आहे. बाकीचं तर टाकलेलं आहे त्याच्यात मी. बाकी त्या साबुदाण्यामध्येच प्रॉपर मीठ सगळं टाकून घेतलेलं आहे. मीठ आणि साखर वगैरे. तेल टाकून घेते. मिरची,
मिरची छान तडतडून द्यायची आणि आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घेते. हे पहा, बटाटा बॉईल केलेला नाहीये त्याच्यामुळे कच्चा बटाटा टाकलाय, पण तो झाकणार नाहीये मी, असंच परतून घेणार तेलात. हे पहा, पण ह्याच्यात थोडंसं मीठ टाकणार बटाट्याला, मीठ लागावं म्हणून. तर असं परतून घेतलं ना तर थोडासा क्रिस्पी कुरकुरीत पण होतो आणि मस्त छान भाजलाही जातो. हे बघा, इकडे बटाटे शिजलेले आहेत. आता मिश्रण हे टाकून घेते मी. आणि आता साधारण 5 मिनिटं आपण छान असं वाफवून घेणार आहोत. हे झाकून ठेवले 5 मिनिटं आणि मग गॅस बंद करणार, मग वाफवून देणार. जेव्हा पप्पा खायचे ना तोपर्यंत छान नरम खिचडी होईल. इथे ना आता मी मुलांना खिचडी भात करणार आहे मसूर डाळ टाकून. भाजी पण इथे बॉईल होते तोपर्यंत. संध्याकाळी ना मार्केटमध्ये जायचे आज पण मला. तर इथे मी मसूर डाळ तांदूळ घेतले. तर इथे पप्पाने आणले हिरवा माठ, जो आईने आणि आत्याने मिळून साफ केलेला आहे. ह्याला फक्त मिरची आणि लसणीची फोडणी येणार. आणि इथे ना ओलं खोबरं खवल्या जाते. हे बघ कशी खाते बघ लपून. छोटासा जेवणार आहे आम्ही किंवा नाश्ता करणार. आम्ही आज वावते जुश जेवायला चल जेवायला. आम्ही करल वगैरे आहे ना. फ्रीज मधला कैरी आणतो मला वरती करते. आता आम्ही बसलो आहोत बाहेर पडवीमध्ये जेवायला. सगळे भाकरी आणि चटणी सोबत कैरी.
ते इथे मी हिरव्या माठाची भाजी केलेली आहे. लसूण मिरची फक्त याचीच फोडणी दिलेली आहे. लसूण खूप सारा घेतला आहे, साधारण 15-1 लसूणच घेतलेली मी. हे बघा, ही चोर ओलं खोबरं अर्धी डिश होती, ही एवढी केली तिने. आणि इथे मी चहा ठेवलेला आता याच्यामध्ये मीठ टाकून घेते, खोबरं टाकून घेते. तर आम्ही निघालो आहोत मार्केटला. आज आहे शनिवार. जेवण सकाळीच झालेलं, एडिटिंग वगैरे झालेली आहे. स्पीच आता मी जेव्हा व्हिडिओ करते ना, मी तेव्हा स्पीच देते, कारण ना जेवढं होईल तेवढं प्रयत्नच करते, कारण इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम होतो ना म्हणून. तर आता आम्ही चाललो आहोत जिथे डाउनलोड करता येईल ना ते करेल. पुढून येतील ती. आता ही रिक्षा केली ना, तीच रिक्षा त्या कस्टमरला सोडणार आणि तशीच येणार. एमटी असते ना म्हणून चार्जेस जास्त घेत नाही. इथून दापोली डेपोपर्यंत 30-40 रुपये घेतात. पण प्रॉपर नटराज नाक्यावरून जेव्हा यायचं असेल ना इथपर्यंत, तर तुम्ही 4 या, 1 माणूस या किंवा 4 माणसं या, तुमचे तेवढेच घेणार. आता लिपस्टिक दिसते बघ दीदीचा लिप्स वाटला झालेला पप्पू क्रिकेट खेळायला. तू परत दाखवला हे दीदी रॉकी हे मागत आणि तू मला मी दे ना, तू जाना सांग ते हरण होते, तूच तर वाट लावलीस. का ते मला फुलं पण त्याच्यातच तू वाट लावला विचार मम्मीला. आम्ही आलेलो आहोत मंदिरात पाय पडायला. पंचमुखी हनुमान मंदिर. आज आहे शनिवार म्हणून पाय पडायला आलेलो आहोत. मुलांना खेळायचं होतं गार्डनमध्ये. मला बोलले 5 मिनटं तरी चल ॲटलिस्ट, म्हणून मी म्हटलं चालेल चला, थोडा वेळ फिरवते आणि मग इथून दूध आणि बटाटे घेऊन आम्ही पुढे निघू. काही जास्त मोठा नाही आहे, छोटा आहे पण ठीक आहे. मानवीला आणि तृषाला घेऊन यायला पाहिजे, पण ना 4 वाजता तरी निघलं पाहिजे, म्हणजे 6 वाजेपर्यंत मुलं ॲटलिस्ट 2 तास तरी छान खेळतील म्हणून. हे बघा, हे बघा, हे तुटले वाटतं, तुटले ते. तुटले लागेल अर्णव. कुठे जा, खेळ जा, मी आहे लक्ष देते. मग चल ये इथे. अर्णव अर्णव जा, बस दीदी समोर बस, बस जा. आम्ही जिंकली. हरली रिक्षा.
काय झालं? आत्तू तिथे गेली आहे, शिकोच्या मम्मी बरोबर बोलत आहे. तृषा तू काय करते? तू काय करते अन्वी? मी जिलवा बनवणारे. आता बोल, मी तुम्हाला जेवण दाखवते. बोल. मी तुम्हाला जेवण दाखवते. बोल. चला चला. कुठे तुझं जेवण? इथे. जेवण कोणी बनवलं? आई. इथे कढी ठेवली आहे, इथे भाजी आहे, इथे पण भाजी आहे, आणि हे आहे आंबे, दापोलीचे आंबे. थांब थांब थांब. आंबे कोणी आणले? आई. इथे अर्णव झोका जुळत आहे. अन्वी याला जुळा बोलते. काय हे? काय अन्वी? झुला. झुला काय आहे? झुला. आणि हा कोण आहे? अन्न. दादा दादा. आणि ही आई, ही कोण आहे? आई. आणि हे आत्या. आत्या. आत्या आजी. आत्या आजी. आणि ही कोण आहे? चलो आता आपण काय करू? आता बाबा इथे मोबाईल बघत आहेत, मोबाईल चार्जिंगला लावलेत, आणि त्या अन्वी डान्स करत आहेत फुलांबरोबर. वाव, असं नाही करायचं अन्वी, असं नाही घालायचं. दाखव आता अन्वी. वाव, डान्स करून दाखव. आपाचे 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 अन्न पातये आपा तिथे बाबू आपाचे. इथे आम्ही फ्रेम लावलेली आहे, तुम्ही बघितलं असेल ते नाही माहित मला. बाबांना बर्थडे गिफ्ट भेटलेली, योगिता आत्तूने दिलेली. आता ही गावाला लावली आहे. त्या तिघांची भांडणं होते बघा. पादे चाललंय. आई जरा स्पीकरचा चार्जर लाव ना, माझ्याकडनं लागतच नाही सगळी वस्तू. आणि तिथे आत्तू त्या काकींशी बोलत आहे समोरच्या. ती बघा, ही आत्तू जी उभी आहे, आणि ते काकींचे मुलगी, त्या काकींचा मुलगा नाही, ते वरती जातात. आणि हे आत्तू बोलत आहे ते काकींशी, गप्पा मारत आहेत. आणि त्या अन्वी मस्ती चालू आहे अन्वीची. हे दोघं आता पळत गेले. तिने देवाकडचे फुलं घेतलेले, नाचत नाचत जाते अन्वी. आणि इथे आपोआप पाळणं फिरतो. ए तृषा डान्स कर. अरे 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 आई पंजी आजी सारखी करते. अरे 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 पंजी आजी सारखीच करते. तृषा पंजी आजी सारखी करते. ते सगळे बसलेत, चपाती वगैरे जेवण करून झालंय. तुम्हाला मी आताच जेवण दाखवलेलं. तृषा बोल, व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? आणि फिरत आहे. काय झालं? मग आता तरी किती राग येतो. त्याच्यापेक्षा तूच बस, परवडेल. जा. हे दोघं पण तिथे गेले डोकं खायला. ते बघा ओरडतायत. त्या बाबा मोबाईल बघतात. ती माझ्या पाठीनेच फिरत असते. शेपड मीन्स शेपूर. मग अशी अन्वी मला बोललेली, मी आतमध्ये होती, अन्वी मला बोललेली की तू दीदी तू बाहेर आहे. मी आली बाहेर, शोधते घर बघ. ही बया इथे जाऊन लपलेली, इथे या बॅगेच्या आतमध्ये. मला काही दिसेना झालं. मी आली आणि सगळीकडे घरभर शोधलं,
भेटले नाही आणि तिथून मला ओरडते दीदी दीदी दीदी. तरी पण काय तिला काय माहिती. नंतर बघते ही बघा आली तिच्या मम्मीला घेऊन का नाही आली का तू? अशी कशी तू पोरगी? हा देवाकडची का फुलं घेतलीस? आम्ही आता जेवण घेतो. जेवायला माझी पावट्याची भाजी, कढी आणि मेथीची भाजी आणि भात आणि कढी, सॉरी चवळीची. आणि ते आंबे आणलेले बाबाने आणि खाते आंबे. आणि मी काय खाते? कसे आहेत? मस्त आहेत. आम्ही ते जेवतोय. खाऊ ना संपले.